नमस्कार श्रोते हो. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. आपण ऐकतोय सौ रेखा करंदीकर लिखित धर्मशील अहिल्या भाग 2. अहिल्या पर्व महेश्वरी सुवर्णयुग अवतरले. प्रकरण 9. कृतज्ञता. जसजसे झाड वाढत जाते तसे त्याची मुळे सुद्धा खोलवर जातात आणि उंच गगनावेरी गेलेल्या झाडाचा भार भक्कमपणे पेलतात. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे यशगान गायले जात आहे ते ज्यांनी आपल्या संस्कृतीची पाळेमुळे घट्ट धरून ठेवली त्या अहिल्याबाईंच्या सारख्या कर्तृत्ववान राजनीतिज्ञांमुळे. सारे भारतीय त्यांच्या ऋणातच राहणे पसंत करतील. सन्मान करून त्यांना गौरवणे हे त्या कृतज्ञतेपोटीच. 1. आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आणि अहिल्याबाईंचा 250वा जन्मदिन या दिवशी केंद्रीय संचार मंत्रालयाच्या पोस्ट आणि टेलिग्राफ खात्यातील फिलेटेली विभागाने 13 ऑगस्ट 1975 रोजी अहिल्याबाईंच्या 180व्या पुण्यस्मृतिदिनी त्यांच्या स्मरणार्थ एक टपाल तिकीट काढले. डॉक्टर शंकर दयाळ शर्मा यांच्या शुभ हस्ते इंदूरच्या जाल सभागृहात प्रकाशन सोहळा पार पडला. 2. सन 1995च्या द्विशताब्दीपूर्ती पुण्यस्मृती निमित्त 25 ऑगस्ट 1996 रोजी फिलेटेलिक विभागाने श्री अजय नारायण मुश्रान यांच्या शुभहस्ते इंदूरमध्ये अहिल्याबाईंचे चित्र असलेले टपाल तिकीट प्रकाशित केले. 3. देवी अहिल्याबाई स्त्री शक्ती पुरस्काराचा प्रथम सोहळा 4 जानेवारी 2001 ला विधान भवन दिल्ली येथे श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या शुभहस्ते पार पडला. पहिल्या मानकरी ब्रह्मचारिणी कमलाबाई कुचामन नागौर राजस्थान या होत्या. अत्यंत आव्हानपूर्ण परिस्थितीत निस्वार्थ भावनेने दृढ निश्चयपूर्वक गरजू आणि निर्धन लोकांची सेवा करणाऱ्या सेवाभावी भारतीय महिलेला हा पुरस्कार दिला जातो. इसवी सन 1999 मध्ये महिला व बालविकास राज्यमंत्री श्रीमती सुशीला महाजन यांच्या प्रयत्नाने शक्ती पुरस्कारांची स्थापना झाली. रुपये 1,00,000 व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 4. इंदूरच्या विमानतळाला देवी अहिल्याबाई विमानतळ असे 18 ऑगस्ट 2001 रोजी नाव देण्यात आले. सोहळ्याचे अध्यक्षस्थान श्रीमती सुमित्रा महाजन यांनी भूषवले. श्री चमनलाल गुप्ता यांनी नामकरण पट्टीचे अनावरण केले. 5. रेल्वे मंत्री माधवराव सिंधिया यांनी 29 ऑक्टोबर 1988 रोजी अहिल्यानगरी एक्सप्रेसला इंदूर येथे हिरवा झेंडा दाखवला. यामुळे इंदूरचा संबंध थेट दक्षिण टोकाला असलेल्या त्रिवेंद्रम शहराशी आला. 6. लोकसभा अध्यक्ष श्री मनोहर जोशी यांनी श्रीमती सुमित्रा महाजन यांना सांगितले की अहिल्याबाईंची प्रतिमा बनवून देत असाल तर ती संसदेत लावली जाईल. अहिल्योत्सव समिती व आणि इंदोरकर जनतेने भरभरून साथ दिली. मुंबईचे चित्रकार श्री शशिकांत वडेक यांकडून लोकसभेच्या मानदंडाप्रमाणे प्रतिमा बनवून घेण्यात आली. भैरोसिंग शेखावत यांच्या शुभ हस्ते 24 ऑगस्ट 2006 या दिवशी प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. ही मूर्ती ब्रॉन्झ धातूची असून ती 1.5 टन वजनी 7 फूट 8 इंच उंचीची आहे. भेटूया पुढल्या प्रकरणात. धन्यवाद.